आज माझा ब्लॉग 97 और मी आहे तुषार ब्लॉगर और मी आत्ताच उठलो नाही का. पहिले आपण थोडं तोंड पण हात पाय धुवू, थोडं नाश्ता करू, ब्रश करून त्यानंतर आहो मी खाल्लंच नाही काय रात्री. पण पहिले तोंड धुवून भेटू. काही काही चाललं आता इडली यायला. आज काही गर्दी नाही, आज शिवजयंती बाई. बघू तर चौकात कोण आहे का नाही, गर्दी काही असं गर्दी चौकात सगळे असते. आता आपण इडलीवर शॅम्पू पण खेळायचं. इडली घातलं शॅम्पू पण भेटू तसं का. हाय गाईस, शॅम्पू पण घेतले, कोक पण घेतला आपल्याला. डाईट कोक पण पिणार. आपण इडली घेऊन घरीच भेटू. बस इडली बनवली तर आपला डाईट कोक, तर हे खाऊन आपण आंघोळ करून भेटू आपण. आंघोळ झाली आता, तर बघू आता नाही का कुठे जायचं तुम्हाला सांगतो मी. हे म्हणतो तुम्हाला सांगतो बरं. हे काही जाऊ दे आता, झोपू थोडं. तर आपण 1-2 भेटू बघू आता. 7ला उठलोय, 5 वाजले आता, 5:30. आता आपण पहिले हातपाय तोंड धुवू, कपडे घालू, भेटू आपण बाहेर जाऊ. तुम्हाला दाखवतो बाहेरचं. आपली पेट लॉसची गोळी घेऊन मग आपण खाली भेटणार नाही का. पण बघू आता चौकात काय विषय. मित्र बघू कोणी येतोय का नाही. चांगले सगळं चाललं तर तयारी नाही का बाहेर. बघू आता आपल्या महाराजांची इथे कशी तयारी केली पाहिजे. बघू तर नाही का सांगून असं बाहेरच पकडलं बघायला आपण. चला आता तिथं गर्दीला काय नाही रोडलाच, म्हणजे एवढं काही नाही. अरे आपण आता महाराजांच्या इथंच भेटू नाही का. बघू तिकडं नियोजन कसं आहे आपलं, भेटू आता तिथं. हाय गाईस, महाराजांची इथं आलं आता. तुम्हाला दाखवतो तिथलं नाही का. 1 मिनिट. आपल्याला आदेश आलेले आहे की आपले पार्टनर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिकडे आपले सह्याद्री महाराष्ट्र के पश्चिम में स्थित पर्वतों का एक ऐसा गुच्छा जिसने कई साम्राज्य बनते देखे, कई गुरु. बघितलं तुम्ही किती गर्दी आहे. जसं आपण नाही का थोडं प्यायला काहीतरी चाललं, म्हणजे खायला म्हणजे एवढं नाही की काहीतरी काहीतरी गेलं आता आपण ट्रेन आलं तर भेटू. झालं आता चाललं साऊंड सिस्टीमकडं आपल्या नाही का. साऊंड सिस्टीमकडेच भेटू आपण. तर तिकडं हे काय आता मास्क लावतो. तो पण ओळखीचे येतात नाही का, मित्र त्याचं पण काय आपले असतं ते पण नाही का. असं वाटत नाही कोण आहे. भेटू आता सिस्टीम. ज्यांनी रहाटणी गावामध्ये 1996 साली में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. थोड्याच वेळात रहाटणी गावामध्ये या ठिकाणी सादर हजर होत आहे. तोपर्यंत साजरा करूया अखिल रहाटणी गाव शिवजयंती उत्सव. अतिशय थाटात एकदा जयघोष झाला पाहिजे. सगळेजण तयार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ आई साहेब की. बोला हर हर. त्यांनी स्वतःचा आधार कार्ड हरवलंय.
ते मिळवायला किती दिवस लागतात परत. आपले आपले डॉक्युमेंट सांभाळा, आपले मोबाईल सांभाळा आणि विशेष म्हणजे आपली लहान मुलं सांभाळा आणि शिवजयंतीचा मनमुराद आनंद घ्या. इजरायलांच्या महिलांसाठी एखादं गाणं होऊन जाऊयात. आणि आता आज आपल्या राजाचा सण आहे. आज नाही नाचायचं तर कधी नाचायचं? आम्ही फक्त हा हे हवंय मला शिवरायांचं भक्त. जरा आवाज घुमू द्या. आम्ही फक्त ठिकाणी आगमन होत आहे झी स्टुडिओचा नवीन येणारा चित्रपट रुबाब. या चित्रपटातले दोन्ही कलाकार संभाजी ससाणे आणि शीतल पाटील. टाळ्यांनी स्वागत करूया. या चित्रपटाचे गायक संगीतकार ओंकार सूर यांचं आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत होत आहे. अत्यंत अशा चित्रपटाची प्रतीक्षा सर्वजण मनापासून करत होते. त्या रुबाब चित्रपटाचे मुख्य कलाकार सुप्रसिद्ध अभिनेत्री शीतल पाटील आणि संभाजी ससाणे यांचं रहाटी गावामध्ये सोन्याची खाण करतात वार तिच्या नजरेचे बाण. संपत्ती बीज सळसळती सारी होतंय राव. मन्नात तो वाजतंय पॉम पॉम. अरे डोक्यात नाचतंय पॉम पॉम. अंगात भिजलंय पॉम पॉम. साऱ्या जिल्ह्यात वाजतंय पॉम पॉम. क्या बात आहे. हा चित्रपट लवकरच मी सर्वात अखिल रहाटी गाव यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं. फार काही बोलणार नाही. आज शिवजयंती आहे. आज हा केवळ उत्साहाचा दिवस नसून हा धैर्य, स्वाभिमान आणि आत्मसन्मान सांगावं. भारी वाटतं. आणि पहिलं तर सगळ्या अखिल शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्याला एक छोटीशी प्रतिमा या ठिकाणी मोठं धैर्य उचलण्याकरिता करायचं आहे. या इथपर्यंत या. मागे भरपूर गर्दी झाली. या मधल्या जणींनी पुढे सरकार अजून भरपूर मागे जणी उभ्या आहेत सगळ्या. सॉरी ड्रोनचं छत्रपती शिवाजी महाराज की. गाडीच वाटलं तुझं घेतलं. आई मध्ये माता तुझं नाव घेतलं ना लई बरं वाटलं. काळा वाजूया. खूप छान नियोजन आयोजन आज आपल्या सगळ्यांना दिसतंय. पण इथे मात्र खूप गर्दी झालेली दिसतेय. एवढं लांबून पाहणार तरी तुम्ही पाहला. मग या ना जवळ सका पुढे 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 सका. चला चला चला. इथे जे येईल त्यांना सेल्फी पण मिळू शकतो. जरा लवकर या, जवळ या, थोडं पुढे सरका. आज आपल्या हक्काचा भाऊ येतोय. आपल्या जगाला तर माहितीच आहे. पण आज रहाटीमध्ये भाऊ हक्काचा येतोय म्हटल्यावर आनंदाचा सगळ्यात मोठा आहे. शिवाय शिवजयंती आहे. चला पुढे या सगळ्या. जागेवर सरकताय राव तुम्ही. हा पुढे सरका, पुढे सरका. महिलांना जागेवर नाही सरकायचंय, पुढे सरकायचंय. या या या. तोपर्यंत डीजे चालू नाही होणार. सरका पुढे. आणि आजचे काही नियम पाळूयात. नाचताना एकमेकांना दखलमुखी नको. जल्लोष साजरा करता करता कोणाला जे साऊंड मांडलेले आहेत त्याच्या खालीची मंडळी उभी आहे. त्यांना विनंती आहे की साऊंड हँगिंग आहे त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या. त्याच्या खाली उभे राहू नका. आणि त्याच्या पाठीमागे भरपूर लाईटिंग आहे. छोटी मुलं फिरतात. मम्मींना 56
आई वडिलांना विनंती आहे आपल्या छोट्या मुलांना पण सांभाळा, त्यांना स्टेजच्या पाठीमागे जाऊन देऊ नका, स्टेजच्या समोर काय आपण घ्या अशी विनंती आहे. अगदी काही क्षणात आपल्या सगळ्यांचा लाडका भाऊ रितेश भाऊ देशमुख अगदी 5 मिनिटांमध्ये रात्री गावात येत आहे. तोपर्यंत जल्लोष करूया. आम्हाला भरपूर मोबाईल सापडले आहेत, माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल आहे. असं का तुम्ही मोबाईल आणू नका, स्वतःला आणू नका, लहान मुलांना आणू नका, दागिने स्वतःला आणि छान कार्यक्रम चांगले केले असा आनंद घ्या. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडे एकदा सगळ्यांनी बघायचं आहे. अश्वरूढ पुतळा 365 दिवस उभा आहे आपल्या स्वाभिमानासाठी, ताणमानाच्या कबीरा आणि जयघोष करूया. बोला जय भवानी, जय शिवाजी. आवाज येत नाही अजून थोडा आवाज. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. डीजे जसा भव्य चित्रपट तुम्हाला बनवायचा आहे तो बहुतेक मराठीमध्ये शक्य होणार नाही. महाराजांची या चरणी
पब्लिक बघा तुम्ही एकदा किती आहे नाही का, मग दाखवतो पब्लिक बघितलं तुम्ही. मी किती म्हणजे नाही का व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किती जवळ होतं त्यांच्या सरांसमोर. म्हणलं नाही का आपण त्याला एक फोटो काढू विचार करत होतो. म्हणलं नाही एवढी गर्दीमध्ये त्यांचं लोकांना पण पाहिजे होते, एकटंच नव्हतं मी, लोकं पण होते. कधीतरी एक दिवस त्याच्यात फोटो काढून हो दे. आता आपण घरीच भेटू. घरी आलो आता. आपला ब्लॉग इथंच एंड. आता भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.